नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2025चा निकाल आपल्या हातात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे ज्या विद्यार्थ्यांचा निकाल आलेला नाही आहे, मेन्ससाठी जे पात्र ठरलेले नाही आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी जे आहे हा व्हिडिओ आहे. जे विद्यार्थी राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करत होते प्रिलिम्स नंतर, पण त्यांचा रिझल्ट आता आलेला नाही आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी एक सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की त्यांनी प्रिलिम्सवर आता शिफ्ट होणं फार गरजेचं आहे. तुम्ही जो मेन्सचा अभ्यास केला होता तो तुम्हाला 2026 राज्यसेवेसाठी नक्कीच हेल्प करणार आहे. आता आपल्यासमोर 3 महिने आहेत आणि मेच्या लास्ट वीकमध्ये आपली जी आहे पूर्वपरीक्षा 2026साठीची आहे. सो आपण त्याकरता जे आहे खूप सिन्सिअरली प्रिपेअर करणं गरजेचं आहे. आता कालपासून बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी बोललो आहे मी, काहींना भेटलो आहे. काहींचे 0.5नी रिझल्ट गेलेले आहेत, काहींचा 1नी गेलेला आहे, 2 मार्कांनी गेलेला आहे. सो त्या केसमध्ये जे आहे आपण अशा पद्धतीने अभ्यास करणं आता अपेक्षित आहे की जे काही मेरिट असणार आहे, म्हणजे आता 116 आहे तर मग +10पर्यंत म्हणजे 125 प्लसचं टार्गेट घेऊनच आपण या सगळ्या प्रोसेसमध्ये उतरणं फार गरजेचं आहे. बरं, हे करण्यासाठी आता काय अपेक्षित आहे? आपण जो पेपर सोडवला होता तो पेपर एकदा परत समोर घ्या. त्या पेपरमध्ये कुठं आपले मार्क्स गेलेले आहेत, कुठं मार्क्स वाढवू शकतात, याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. हे सगळे जे मुद्दे असतील ते ऑन पेपर घ्या. आपलं कुठं काय चुकलेलं आहे. बऱ्याचदा असं असतं की अभ्यास खूप चांगला असतो पण पेपर सोडवताना गडबड होते. मग त्याकरता जे आहे की आपण क्लासरूम टेस्ट सिरीज केलेल्या आहेत का, वर्गात बसून जेव्हा आपण पेपर सोडवतो तेव्हा ते जे प्रेशर असतं ते प्रेशर आपण हँडल करू शकतो आहे का, अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात बघा. आणि त्यामुळे ऑन पेपर जर आपण घेतलं तर तिच्यातून आपल्याला हे सॉर्ट आऊट करता येईल. ज्या विद्यार्थ्यांना यासंबंधी काही इश्यू असले ते डायरेक्टली येऊन भेटू शकतात. आपण त्याच्यावर जे आहे काम करू शकतो. कारण 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क असं फार कमी फरकाने जेव्हा आपली प्रिलिम जाते तेव्हा नक्कीच तुमचा अभ्यास चांगला आहे, पण आपलं जजमेंट जे आहे मग बऱ्याचदा जे आहे निगेटिव्हमध्ये जास्त जाणं, तर मग ह्या गोष्टी जरा डील होत नाही आहे, तर त्या आपण डील करू शकतो. आता ज्या विद्यार्थ्यांचे स्कोर खूप कमी आलेले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक 10-15 मार्काचा गॅप तिथं पडतो आहे, अशा विद्यार्थ्यांनी पण एक खूप सिरियस नोटवर जे आहे प्रिपेअर करणं गरजेचं आहे. आता आपण जेव्हा राज्यसेवेच्या बाबतीमध्ये बघतो तर आपले जे रिझल्ट येतात बघा, तर ते रिझल्ट फार लेट डिक्लेअर होत आहेत. म्हणजे आपण सगळा जर गेल्या 2-3 वर्षामध्ये बघतो आहे, मग त्या केसमध्ये मेन्समध्ये आणि प्रिलिमच्या रिझल्टमध्ये जो गॅप असतो तो फार कमी असतो. आणि ज्या वेळेस हा गॅप खूप कमी असेल ॲट दॅट टाईम तुम्ही आधीपासून मुख्य परीक्षेसाठी प्रिपेअर असणं फार गरजेचं असतं. म्हणजे 2026चं जर टार्गेट आता समोर घेतलं तर त्या केसमध्ये प्रिलिमच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला मुख्य परीक्षेची तयारी जी आहे ती करावी लागणार आहे. कारण परत 2 महिने 3 महिने तो निकाल कधी लागेल आणि निकाल लागल्यानंतर लगेच जर मुख्य परीक्षा असेल तर मग त्या केसमध्ये ते डील नाही होत. म्हणून सर्वांनी जे आहे ह्या पद्धतीने गोष्टी डील करा. कारण बऱ्याच लोकांचा रिझल्ट ज्यांचा आलेला आहे त्यातले पण काही विद्यार्थी भेटून गेलेत की मग आता काय करायचं, पण एवढ्या कमी स्पॅनमध्ये या सगळ्या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे आपण आता प्रिलिम्स जी आहे त्याच्यावर फोकस केला पाहिजे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा कन्सर्न होता की आता डिस्क्रिप्टिव्हची खूप चांगली तयारी नाही आहे, मग तुमच्याकरता कंबाईनची पण एक्झाम आहे बघा, ती तुम्ही सिक्युअर पण केली पाहिजे. म्हणजे तुम्हाला प्रिलिम्स तिथूनही खूप चांगल्या पद्धतीने जे डील करता येईल. त्याचं कारण असं आहे की इकडं तुमचा जो सिलेबस आहे तो ओव्हरलॅप होतो. तुमचं CSATचं पण पेपर आहे आणि तिकडं तुम्हाला 20 प्रश्न जे आहे मॅथमॅटिक्स, मेंटल ॲबिलिटी तेही आहे. तर सो मॅक्झिमम पेपर तुम्ही सोडवले पाहिजे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे असतं की गेले 2 वर्ष 3 वर्ष की रिझल्ट अडकतो आहे, मग त्या केसमध्ये मॅक्झिमम MCQ सॉल्व करणं हे फार गरजेचं असतं. याच्यासाठी स्पॉटलाईट अकॅडमीमध्ये मेंटरशिप प्रोग्राम्स पण आहेत, जिच्यामध्ये आपण NCERTच्या टेस्ट असतील, रेग्युलर कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट असतील, इतर क्लासरूम टेस्ट असतील, अशा सगळ्या गोष्टी घेऊन त्याचा ॲनालिसिस करून गोष्टी वर्क करतो. आता याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे की तुम्ही भरपूर टेस्ट सोडवल्या पण त्याचं ॲनालिसिस नाही केलं तर ते पण ब्लंडर होऊन जातं. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने जे आहे की मी असेही विद्यार्थी बघितले की ज्यांनी सर मी 150 पेपर सोडवले, 100 पेपर सोडवले, पण तिच्यात आपलं चुकलं काय किंवा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने गोष्टी व्हायच्या होत्या त्या व्हायला पाहिजे होत्या त्या झालेलं नाही आहेत, त्याचा पण विचार जो आहे तो होणं गरजेचं असतं. म्हणजे कुठलाही पेपर झाला की त्याचं ॲनालिसिस तुम्ही करणं गरजेचं आहे. ते बऱ्याचदा होत नाही आणि त्यामुळे आपल्याला एक फक्त समाधान असतं की मी भरपूर पेपर सोडवले, पण भरपूर पेपर सोडवले आहेत तर त्याच्यामध्ये माझा परफॉर्मन्स नेमका कुठं वाढतो आहे, कमी होतो आहे. सो तो पण एक मुद्दा याच्यामध्ये असतो आणि तुम्ही जे आहे कन्सिस्टन्सी मेंटेन करणं फार गरजेचं असतं बघा. सो तो एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट याच्यामध्ये असणार आहे. किंवा असेही काही विद्यार्थी असतील की ज्यांचा रुटीन याच्यामध्ये सलग 3-4 प्रिलिम्स क्रॅक केलेले आहेत आणि अचानक प्रिलिमचा रिझल्ट नाही आला, तर असंही होतं. कारण प्रत्येक अटेम्प्ट जो असतो तो नवा असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे नव्याने इनपुट्स देणं गरजेचं असतं. सो ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट्स आलेले नाही आहेत त्यांनी ना उमेद न होता
मेमधल्या परीक्षेसाठी सिन्सिअरली प्रिपेअर करा. तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलेही काही इश्यू असले टीम स्पॉटलाईटला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर पुण्यात असाल तर तुम्ही येऊन भेटू शकता, जेणेकरून आपण त्याच्यावर जे आहे एक प्रॉपरली प्लॅन बनवू शकतो किंवा जे काही कन्सर्न असले ते क्लिअर करू शकतो. आणि येणारी मेची जी प्रिलिम्स आहे तिच्यामध्ये एक चांगला लीड घेऊन आपण जे आहे स्कोअर देऊ शकतो, जेणेकरून दुसऱ्या दिवसापासून प्रिलिमच्या आपल्याला मेन्सचा अभ्यास करता येईल. सो सर्वांनी जे आहे या गोष्टी लक्षात घ्या. तुमचे जर याच्या संबंधी काही इश्यू असले, काही प्रश्न असले तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्याच्यावर पण चर्चा करू शकतो. पण सर्वांनी जे आहे जे सिन्सिअरली अभ्यास करतायत बघा, त्यांचा रिझल्ट येणं फार गरजेचं असतं. म्हणजे खूप चांगला अभ्यास असून जर रिझल्ट येत नसेल तर मग ते टॅकल करणं मानसिकदृष्ट्या पण जरा कठीण होऊन जातं. कारण ही स्पर्धा फक्त आपली नाही आहे, याच्याबरोबर आपली फॅमिली असेल तीही याच्याबरोबर कुठंतरी जे आहे बॅक ऑफ द माइंड असते आणि त्यामुळे जे आहे या गोष्टी खूप प्रॉपरली झाल्या पाहिजेत. सो तुमचे जर काही या संबंधीचे इश्यू असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सर्वांनी परत कामाला लागा. आपल्याला मेची जी परीक्षा आहे तर ती क्रॅक करायची आहे. धन्यवाद.